राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. येरूळ प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने घेतली दखल. महाराष्ट्र सरकारला म्हणणे मांडण्यासाठी 6 आठवड्याचा दिला कालावधी. नागपर्डी तीर्थक्षेत्रावर आमदार शंकराण्णांचे दुष्काळ निवारणासाठी साकडे. युवा जोडो आणि विकास दिंडीतून प्रताप पाटलांना देणार शह. नागपंचमी निमित्त महिलांकडून नागराजाचे पूजन. काँग्रेसची निवडणुकीसाठी तयारी. छाननीसाठी 5 सदस्यीय समिती गठीत. बोगस बियाणे प्रकरणी कार्यवाही गुलदस्त्यात. कृषी अधिकाऱ्यांवर राजकीय सेन्सॉरशिपचे जाळे. आता बातमीपत्र विस्ताराने. बेळगाव जवळील येरूळ या गावामध्ये झालेल्या मराठी भाषिकांवर अत्याचाराची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे. येरूळमध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं आहे. त्यामुळे कर्नाटक पोलिसांना मराठी भाषिकांवर केलेला अत्याचार भोवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील मराठी भाषिकांची गावे महाराष्ट्रात सामील करावीत या संदर्भात महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये 2004 साली याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने परवा घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधले. लोहा कंधारचे विद्यमान आमदार शंकराण्णा धोंडगे यांनी आपल्या मागील 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेल्या विकास कामाची वचनपूर्ती करण्यासाठी 28 जुलैपासून पावले चालती विकासाची वाट या यात्रेचे आयोजन केले आहे. मागील 4 दिवसांमध्ये 15 गावांना भेटी दिल्या असून मतदारांशी त्यांनी संवाद सुरू केला आहे. आज आपल्या मतदारसंघातील ज्वाजल्य देवस्थान नागपर्डी या तीर्थक्षेत्रावर जाऊन मंदिराच्या बांधकामासाठी 5 लाखाचा निधी त्यांनी आपल्या आमदार निधीतून दिला. या आधी देखील आमदार शंकराण्णा धोंडगे यांनी आपल्या प्रयत्नाने या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याचे उल्लेखनीय काम केले होते. आज आमदार शंकराण्णा धोंडगे यांनी नागपर्डीला भेट देऊन शेतकऱ्यांवर असलेल्या दुष्काळाचे संकट दूर व्हावे अशी प्रार्थना केली. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य दिलीप धोंडगे यांनी देखील युवा जोडो अभियान राबवून पक्षात नवनव्या तरुणांना प्रवेश देणे सुरू केले आहे. आमदार शंकराण्णा धोंडगे आणि दिलीप धोंडगे यांच्या या यात्रेमुळे लोहा कंधार मतदारसंघामध्ये आमदार शंकराण्णा धोंडगे यांचा गट मजबूत होत चाललेला आहे. श्रावण महिना म्हटला की सणासुदीची रेलचेल सुरू होते. श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला नागपंचमी असे म्हटले जाते. या दिवशी नागाची पूजा केली जाते. फार वर्षापासून आपल्याकडे नागाला देव मानून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर नागाला शेतकऱ्याचा मित्र देखील म्हणतात. याचे कारण असे की शेतकऱ्याचे सर्वात जास्त नुकसान करणारा उंदीर याला संपवण्याचे काम नाग करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले जाते. आपल्याकडील प्रत्येक सणामागे कोणती ना कोणती आख्यायिका आहे. नागपंचमीच्या मागे देखील अशीच एक आख्यायिका आहे. फार वर्षापूर्वी नागवंशाचे लोक येथे राहत होते. त्याच कार्यकाळामध्ये आर्यांचे भारतामध्ये आगमन झाले. आर्य आणि नाग लोक यांच्यामध्ये वारंवार भांडणे होत. एकदा आस्तिक ऋषींनी ही भांडणे मिटवली. नाग लोकांनी आपला आनंद नागपूजा करून साजरा केला. तेव्हापासून नागपंचमी साजरी करण्यात येते. या दिवशी नागाला इजा होऊ नये यासाठी शेतकरी शेतामध्ये नांगर देखील चालवत नाहीत. या सणानिमित्त नववधू आपल्या माहेरी येतात. आपल्या मैत्रिणींसोबत झोके फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त करतात. त्यामुळे या सणाला विशेष महत्त्व आहे. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क अनिरुद्ध अनिरुद्ध शिरसाट 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी
तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 9922 90 99 74. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज मुंबईमध्ये काँग्रेसची बैठक संपन्न झाली. आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांच्या यादीतून नावे कमी करण्यासाठी पक्षाने आज झालेल्या बैठकीमध्ये 5 जणांची समिती गठीत केली आहे. मागील आठवड्यात पक्षाने राज्यातील विविध भागामध्ये पक्ष निरीक्षक पाठवून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर आज पक्षाने इच्छुकांच्या यादीतून जन्मत असलेली नावे आणि विकासाभिमुख चेहरे निवडण्यासाठी 5 सदस्यीय समिती गठीत केली असल्याचे कळते. काही दिवसापूर्वी नांदेड शहरातील नवमोंढा भागात असलेल्या संतोष बीजगुणन केंद्र आणि मांबळे कृषी सेवा केंद्रावर ढात टाकून कृषी अधिकाऱ्यांनी अनुक्रमे 1100 बॅग आणि 1213 बॅग बोगस सोयाबीनचे बियाणे जप्त केले होते. त्यानंतर या दोन्ही प्रतिष्ठानांनी स्थानिक व्यापाऱ्यांना पाठवलेला माल देखील परत मागवला होता. जवळपास 3000 बॅग माल परत आला असून अद्यापही मोठ्या प्रमाणात माल शेतकऱ्यांकडे गेलेला आहे. सोयाबीनचा बोगस माल शेतकऱ्यांना विकला गेला असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या बोगस मालाचा व्यापार करणाऱ्या संबंधित व्यापाऱ्यांवर मात्र कृषी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल केलेले नाहीत. बोगस बियाणे विक्री केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांची राजकीय सेन्सरशिप कारणीभूत असून बियाणाचा बोगस व्यापार करणाऱ्या दुकानावर कारवाई न केल्यास आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कृषी परिषदेचे भागवत देवसरकर यांनी दिला आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त महापालिकेकडून अण्णाभाऊंना अभिवादन. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, मात्र मराठवाड्यात उघडीप. मुलाखतीसाठी भाजपाच्या अनेक दावेदारांनी खचली कंबर. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. येरूळ प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने घेतली दखल. महाराष्ट्र सरकारला म्हणणे मांडण्यासाठी 6 आठवड्याचा दिला कालावधी. नागपर्डी तीर्थक्षेत्रावर आमदार शंकराण्णांचे दुष्काळ निवारणासाठी साकडे. युवा जोडो आणि विकास दिंडीतून प्रताप पाटलांना देणार शह. नागपंचमी निमित्त महिलांकडून नागराजाचे पूजन. काँग्रेसची निवडणुकीसाठी तयारी. छाननीसाठी 5 सदस्यीय समिती गठीत. बोगस बियाणे प्रकरणी कार्यवाही गुलदस्त्यात. कृषी अधिकाऱ्यांवर राजकीय सेन्सरशिपचे जाळे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.